नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका गिवारे PS फ्रॉम KBH ज्युनियर कॉलेज मालेगाव. या कोविड-19मुळे आपल्याला ह्या ऑनलाईन प्रशिक्षणाची गरज सध्या निर्माण झालेली आहे. तर मी तुम्हाला इयत्ता 11वीमधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर क्रमांक 9 ज्याचं नाव आहे फायनल अकाउंट ऑफ अ प्रोप्रायटर कन्सर्न. या चॅप्टरमध्ये आपल्याला मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स ऑफ द फायनल अकाउंट, प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट यांचा अभ्यास करायचा आहे, की ज्यामध्ये आपल्याला पुढील ज्या ॲडजस्टमेंट आहेत, फर्स्ट क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, डेप्रिशिएशन ऑन ॲसेट, बॅड डेब्ट्स, डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, अक्युर्ड इन्कम, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, goods withdrawn by proprietor for the personal use, interest on capital, interest on drawing. या सर्व ॲडजस्टमेंटचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी आपण मीनिंग ऑफ फायनल अकाउंट. द प्रायमरी एम ऑफ द अकाउंटिंग इज असेसमेंट ऑफ बिझनेस परफॉर्मन्स फॉर द बेनिफिट ऑफ ऑल stockholder such as owners, supplier, customer, which will also help them to form their opinions on the financial position of their business concern. For this purpose, various accounts reportings are prepared in the form of final account at the end of every financial year. Final account are financial statement. In this account, it is a set of trading account, profit and loss account, and balance sheet. Trading account is we have give gross profit or loss. Profit and loss accounts balance give us net profit or net loss. And the balance sheet show the financial position of as assets and liabilities at a given period of time. तर पहा, आपल्याला या ठिकाणी व्यवसायामधील ज्या काही आर्थिक निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस आपल्याला फायनल अकाउंट्स या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. फायनल अकाउंट म्हटल्यानंतर एक स्पेशल अकाउंट असं नाही आहे. तर या फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे. ह्या तिघांचा समावेश हा या ठिकाणी फायनल अकाउंटमध्ये होणार आहे. तर आता आपण सर्वात आधी इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट बघूया. फायनल अकाउंट आर अ बेसिस ऑन विच मॅनेजमेंट ऑर द बिझनेस डिसाइड बिझनेस पॉलिसीज अँड टेक अ फायनान्शियल डिसिजन. फायनल अकाउंट हे का महत्त्वाचं आहे? कारण की आपल्या व्यवसायामधील काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, जे व्यावसायिक संबंधित आणि आर्थिक संबंधीचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट हे उपयुक्त असतं. फायनल अकाउंट गिव्ह अ ट्रू पिक्चर्स ऑफ द फायनान्शियल स्टेटस ऑफ बिझनेस फॉर द फायनान्शियल इयर. फायनल अकाउंटमध्ये आपल्याला आर्थिक स्वरूपाचं जे काही चित्र जे आहे ते सत्य आपल्यासमोर त्या वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्याला समोर स्पष्ट दिसतं, की ज्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी टॅक्स असतील त्यांच्यापासून आपल्याला बचाव कशा करता येईल त्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतील. ह्या सर्व गोष्टींसाठी या ठिकाणी आपल्याला फायनल अकाउंट महत्त्वाचं आहे. फायनल अकाउंटचं फायनान्शियल इयर जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, की
1 एप्रिल टू 31 मार्च हा जो फायनान्शियल इयर आहे तो या ठिकाणी आपल्याला फायनान्स इयर म्हणून घ्यायचं असणार आहे. हाऊ टू प्रिपेअर द फायनल अकाउंट. एव्हरी टाइम अ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक अ प्लेस द डिटेल्स ऑफ इट इज मेड इन अ प्रायमरी बुक्स. आता आपल्याला फायनल अकाउंट जे आहे ते कशा पद्धतीने तयार करायचे आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला एक फ्लोचार्ट दिसतोय की त्याच्यामध्ये सर्वप्रथम बिझनेस ट्रान्झॅक्शन, जर्नल एंट्रीज, लेजर पोस्टिंग, बॅलन्सिंग द लेजर्स, देन ट्रायल बॅलन्स अँड ॲट द एंड इज फायनल अकाउंट्स ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. या फ्लोट चार्टमधून बघा तुमच्या लक्षात येईल की एखादं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याची आपण सर्वप्रथम नोंद कोणत्या पुस्तकामध्ये करतो. बरोबर, आपण सर्वप्रथम त्याची पोस्टिंग जी आहे ती आपण काय करतो, प्रायमरी बुक्समध्ये करतो, ज्या ठिकाणी जर्नल एंट्रीज असतात. आणि या जर्नल एंट्रीजवरून आपण पोस्टिंग जी आहे ती लेजर्स अकाउंटमध्ये करतो, ज्यालाच आपण काय म्हणतो, लेजर पोस्टिंग. म्हणजे लेजर अकाउंट हे काय असणार आहे तुमचं, बरोबर, सेकंडरी बुक्स असणार आहे. ह्या लेजर्स अकाउंटचे जे काही बॅलन्स असणार आहेत त्या सर्व बॅलन्सचा समावेश आपण या ठिकाणी आपल्या चार्टमध्ये दाखवलेला आहे. तो कशात राहणार आहे, ट्रायल बॅलन्समध्ये, ज्यामध्ये डेबिट साईडचे फिगर एका साईडला असणार आहेत आणि क्रेडिट साईडचे फिगर एका साईडला असणार आहे. आणि ह्या ट्रायल बॅलन्सवरूनच आपल्याला काय काढायचं आहे, फायनल अकाउंट या ठिकाणी काढावं लागणार आहे. फायनल अकाउंट्समधील सगळ्यात महत्त्वाचा जो अकाउंट आहे तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. तर आता ट्रेडिंग अकाउंटचं आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम, ट्रेडिंग अकाउंट इज अन अकाउंट विच गिव्ह द ओव्हरऑल प्रिव्ह्यू ऑफ ऑल ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटमध्ये ज्या काही सर्व आपल्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश असतात. त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस असणार आहे, लॉसेस असतील किंवा इन्कम असेल तर त्यांचा सर्व समावेश आपण कशामध्ये करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंटमध्ये करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेसचा आपला या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. आता आपण सगळ्यात आधी जर बघितलं तर ट्रेडिंग अकाउंट्स हे काय आहे तर लेजर्स अकाउंटसारखंच असणार आहे. त्यालाही दोन साईड्स आहेत, एक म्हणजे डेबिट साईड आणि दुसरं जे आहे क्रेडिट साईड. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की डेबिट साईडला आपण एक्सपेन्सेस त्या ठिकाणी लिहित असतो, तर क्रेडिट साईडला जे काही इन्कम असेल किंवा जो काही फायदा असेल तो आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. तर ह्या ट्रेडिंग अकाउंटमधील आपण चार्ट जर पाहिला तर डेबिट साईडला कोणकोणते आयटम्स येणार आहेत बघा. सर्वप्रथम असणार आहे ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर परचेस असणार आहे, परचेसमधून आपल्याला परचेस रिटर्न मायनस करायचं आहे. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस, फ्रेट अँड कॅरेज इनवर्ड, कस्टम ड्युटीज, वेजेस, कोला, गॅस, फ्ल्यू, रॉयल्टीज अँड फॅक्टरी एक्सपेन्सेस, ह्या सर्व गोष्टींचा समावेश ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. जे हे सर्व खर्च डायरेक्टली आपण काय करतो या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगवरती केला जातो. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बघणार आहोत बाय सेल्स, ज्यामधून सेल्स रिटर्न आपण मायनस करणार आहोत. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर द पर्सनल यूज, आणि सगळ्यात शेवटी असणार आहे क्लोजिंग स्टॉक. तर आता यातलं तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही शेवटचे जे ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस हे आयटम्स का बरं वाचले नाही. तर बघा, हे जे काही आपण आयटम्स घेतलेले आहे त्याच्यावरून जो काही बॅलन्स येईल तो तर एक काय असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट असणार आहे किंवा ग्रॉस लॉस असणार आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. मी आधी उदाहरण वाचते, मग त्यानंतर आपण काय करूया त्याची पोस्टिंग करूया. बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट फॉर संगीता ट्रेडर्स फॉर द 31 मार्च 2019. आता या ठिकाणी आपल्याला 31 मार्च 2019चं संगीता ट्रेडर्स जे आहे तिचं ट्रेडिंग अकाउंट त्यांनी दिलेलं आहे की त्याच्यामध्ये आयटम्स दिलेले आहेत. पहिलं आहे वेजेस, रॉयल्टीज, सेल्स रिटर्न, गुड्स विथड्रॉन बाय संगीता फॉर द पर्सनल यूज,
फॅक्टरी रेंट, स्टॉक, त्याच्यानंतर स्टॉक आणखीन एक दिलेला आहे, सेल्स, परचेस रिटर्न, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, मोटिव्ह पॉवर आणि फ्रेट. तर बघा हे सर्व आयटम दिलेले आहेत. आता ह्या आयटमचं आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये पोस्टिंग करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सगळ्यात आधी लिहिणार आहे ट्रेडिंग अकाउंट ऑफ संगीता ट्रेडर्स आणि पुढे लिहिणार आहोत आपण फॉर द इयर एंडेड 31 मार्च. आता बघा कोणतंही उदाहरण जर तुम्ही सोडवणार असाल तर सुरुवातीला जो दिलेला आत्ता आपण पाहिलं जो चार्ट आहे ट्रेडिंग अकाउंटचं पेसमेंट जो दिलेला आहे त्याच्यावर आधारितच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी ओपन करायचं आहे. आता बघा या ठिकाणी स्टॉक 2 वेळा दिलेला आहे, तर आपण कोणतं घ्यायचं, तर यासाठी आपल्याला त्यांनी कंसामध्ये तारीख दिलेली आहे. त्या तारखेवरून आपल्या लक्षात येईल की ओपनिंग स्टॉक कोणता आहे आणि क्लोजिंग स्टॉक कोणता आहे. बरोबर 1 एप्रिल 2018 जो दिलेला तो काय असणार आहे, तुमचा ओपनिंग स्टॉक असणार आहे आणि 31 मार्च जो दिलेला आहे तो तुमचा काय असणार आहे, क्लोजिंग स्टॉक असणार आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया की मगाशी चार्टमध्ये दिल्याप्रमाणे सगळ्यात आधी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहोत टू ओपनिंग स्टॉक. किती दिलेले आहे ओपनिंग स्टॉकची अमाऊंट 22,000. त्यानंतर रॉयल्टीज दिलेला आहे तो डेबिट साईडलाच येणार आहे टू रॉयल्टीज 11,000. सेल्स रिटर्न हे आपण सेल्समधून मायनस करणार आहोत म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वप्रथम आपण आधी इनरला लिहिणार आहोत बाय सेल्स. इनवर्ड अमाऊंट लिहायची आहे, किती दिलेले सेल्सला 3,80,000 लेस सेल्स रिटर्न किती दिलेले आहे 24,000. लगेच आपण या ठिकाणी 3,80,000 मधून 24,000 मायनस केल्यानंतरची अमाऊंट आउटरला लगेच लिहायची आहे, किती येणार आहे, बरोबर 3,56,000. नेक्स्ट दिलेलं आहे गुड्स विथड्रॉन बाय संगीता फॉर पर्सनल यूज. हे काय असणार आहे आपलं क्रेडिट साईड आपण लिहिणार आहे. पर्सनल यूज असेल तर यालाच आपण काय म्हणतो, बरोबर यालाच आपण काय म्हणतो ड्रॉइंग असं म्हणतो. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय ड्रॉइंग आणि कंसात तुम्ही लिहू शकता गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज किती आहे 16,000. त्यानंतर फॅक्टरी रेंट आहे. आता फॅक्टरी रेंट म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्या फॅक्टरीचं रेंट आपण देणार आहोत म्हणून ते कुठे येणार आहे, डेबिट साईडला येणार आहे टू फॅक्टरी रेंट 4,200. आणि नेक्स्ट दिले आहे स्टॉक जो 31 मार्च आहे म्हणजे तो आपण काय करणार आहोत या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक 36,000. पुढच्या आयटम्समधलं ओपनिंग स्टॉक झालेलं आहे, आपलं सेल्स झालेलं आहे. आता आपल्याला लिहायचं आहे परचेस. परचेस हे कुठे येणार आहे, बरोबर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू परचेस. इनवर्डला अमाऊंट लिहायचं आहे. एक लक्षात ठेवायचं कधीही प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला परचेस रिटर्न्स वगैरे दिलेलं असेल तर परचेसची अमाऊंट ही काय करायची आपल्याला इनवर्ड अमाऊंटमध्ये लिहायची आहे. परचेस किती लिहाय 1,90,000 त्यातून लेस परचेस रिटर्न 6,400 मायनस केल्यानंतर आउटरला तुम्ही अमाऊंट लिहू शकता 1,83,600. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हटलं की आपण काय करणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 8,400. मोटिव्ह पॉवर जे आहे ते सुद्धा आपण कुठे लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच मोटिव्ह पॉवर 60,000. 16 फ्रेट 7,400 हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर बघा आता हे सर्व आयटम्स जे आहेत आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये या ठिकाणी लिहिलेले आहोत. तर त्याच्यानुसार आता क्रेडिट साईडची टोटल किती येते ते पाहायचं आहे आणि डेबिट साईडची टोटल किती येते ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघायचं आहे. जर आपण टोटल केली तर या ठिकाणी क्रेडिट साईडची अमाऊंट ही येणार आहे 4,08,000 आणि तुम्ही डेबिट साईडची जर टोटल या ठिकाणी केली तर बघा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी किती येणार आहे, करा बघू, बरोबर 2,68,600 येणार आहे.
आणि ते आपण 4,08,000मधून जर मायनस केलं तर या ठिकाणी तुमचा ग्रॉस प्रॉफिट जो येणार आहे तो किती असणार आहे तुमचा या ठिकाणी सांगा बघू. बरोबर 1,39,400 हे तुमचं काय असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. आणि हेच ग्रॉस प्रॉफिट आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट अशा पद्धतीने आपण ते काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. तर आज आपण फायनल अकाउंट्स या ठिकाणी हे केलेलं आहे की फायनल अकाउंट म्हणजे काय पाहिलेलं आहे, त्यांचं इम्पॉर्टन्स पाहिलेलं आहे. फायनल अकाउंट्समध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो त्याचा आपण अभ्यास केलेला आहे की ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे. त्यातलं आज आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कोणकोणते आयटम्स येतात ते पाहिलेलं आहे. आणि त्यावरून आपण एक प्रॉब्लेम जो आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. तर उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.